नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्वागत करते आपल्या बनारस व्लॉग डे 2 मध्ये। सकाळी 6 वाजता आवरून रूमच्या बाहेर निघालो। इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाने निघालो काशी विश्वनाथ मंदिराकडे। आणि हो फ्रेंड्स, जर तुम्ही माझा डे 1 बनारस व्लॉग अजून बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की जाऊन बघा, कारण खरी मज्जा तर तिथूनच सुरू झाली। सकाळचे फक्त 6 वाजले होते तरी फुल गर्दी होती। धुकं पाहून तुम्हाला थंडीचा अंदाज आलाच असेल। थंडी पण अशी होती की हातात फोन धरताना हात गोठणार की काय असंच वाटत होतं। बनारसची सकाळ खूपच वेगळी आहे। सकाळपासूनच सगळे दुकानं ओपन आहेत आणि लोकांची गर्दी पाहून खरोखरच एक उत्साही ॲटमॉस्फिअर आहे। फुलांची दुकानं आणि फ्रेग्रन्स आणि त्यात ऑथेंटिक बनारस वाईब। इथले लोक खूप अननेसेसरी हॉर्न वाजवतात, ते थोडं इरिटेट होतं, त्याला तुम्ही पण थोडं इग्नोर करा। तर फायनली आपण काशी विश्वनाथ धाममध्ये आलो। अरे यार, काशी विश्वनाथ धाममध्ये आल्यावर समजलं एंट्री बंद होती, आता परत मागे जावं लागणार। मग निघालो मणिकर्णिका द्वारकडे, तिथे आपल्याला एंट्री नक्की मिळेल। सकाळच्या 7 वाजता एवढी लाईन पाहून खरंच थोडं आश्चर्य वाटलं। फायनली मणिकर्णिका द्वार आलं, पण मनात असंच होतं कधी आपण मंदिरामध्ये पोहोचू। खूप एक्साइटमेंट होती आणि मनात थोडी भीती पण होती, कारण मणिकर्णिका घाटमधनं जावं लागणार। बनारसची गल्ल्या नॅरो, लाईव्हली आणि रंगीबिरंगी, जिथे प्रत्येक कोपऱ्यात लोकल वाईब्स अनुभवायला मिळत आहेत। व्लॉगचं मेन कारण म्हणजे तुम्हाला हे सगळं पर्सनली दाखवायचं आहे, बनारसची गल्ल्या, मंदिर आणि इथलं युनिक लोकल वाईब्स। फायनली मंदिराच्या बॅक साईडला पोहोचून असं वाटत होतं फक्त अजून काही क्षण, थोडा पेशन्स ठेवायचा होता, बाकी खूप एक्साइटमेंट होती। रूममधून बाहेर निघताना खूप विचार केला होता की मंदिरात जाताना मृतदेह बघायचं नाही, पण सर्व प्लॅन्स करूनही शेवटी इथंच पोहोचलो। ते म्हणतात ना, कुठेही जावा पण शेवटी इथंच यावं लागणार, तसंच काहीतरी। मे बी युनिवर्सच्या मनातही हेच असावं। फायनली मंदिराच्या बाहेर आलो। काय एक्सपिरियन्स आहे, खरंच तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही आहे। मला तर असं वाटतंय की एखादं स्वप्नच बघतोय की काय। सगळीकडे फॉग आणि वाईब्स तर खरंच मॅजिकल आहेत। व्ह्यू खरंच अमेझिंग आहे। मी पहिल्यांदाच असं दृश्य, असा व्ह्यू बघत आहे। फोन्स आतमध्ये अलाउड नाही, म्हणून इथूनच थोडे फोटोज आणि व्ह्यूजचे व्हिडिओ काढून इथेच लॉकरमध्ये ठेवावं लागेल। आज नदीला खूप पाणी होतं, म्हणून रेड अलर्ट होता, बोट्स बंद होते। दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि नंतरनं समजलं मंदिराच्या एंट्रन्सपर्यंत फोन अलाउड आहे।
मग मी लॉकरकडे गेले, स्क्रीन लॉक ओपन करून त्यांना कन्फर्मेशन दिली आणि फोन्स घेतले. खरंच लॉकरची सिस्टीम खूप युनिक आणि सुरक्षित आहे. सगळेजण वरतीच आमची वाट बघत होते. इतकी गर्दी पाहूनच कळतंय दरबार कुणाचा आहे. शिव ही सत्य है, शिव ही अनंत है, शिव ही अनादि है, शिव ही भगवंत है. हर हर महादेव. तुम्ही बघू शकता मंदिरच्या आसपासची एनर्जी आणि वाइब्स, लोकांची भक्तिभाव, निसर्गाची शांतता आणि प्रत्येक कोपऱ्यातील ॲक्टिव्हिटी. समोर इथे VR दर्शन आहे. इथे तुम्ही VR दर्शन घेऊ शकता. VR दर्शन घेतलं, खूप सारे फोटोज काढले, खूप सारी मेमरीज कलेक्ट केली. छान दर्शन झालं, खूप छान फोटोज काढले. आता निघालो बाबा श्री काल भैरवनाथ मंदिराकडे. बघूया वाटेत काय अनुभवायला मिळते. खूप छान एनर्जी होती. बाहेर निघायला मणिकर्णिका घाटमधनं नको असं ठरवलं आणि बॅक साईडने निघालो ललिता घाटकडनं. प्रत्येक लहान लहान गल्लीत शॉप्स आहेत, रंगीबेरंगी छोटी मोठी दुकाने आणि इथली लोकल एनर्जी खरंच खूप छान आहे. बनारस हे बनारसी साडीसाठी खूप फेमस आहे. इथेच तुम्हाला खरंच ऑथेंटिक सुंदर साडी भेटतील. खरं तर एक मज्जाच झाली आमच्यासोबत. मंदिरातून बाहेर निघालो होतो पण शेवटी मंदिरातच आलो, कारण इथे बाहेर येताना थोडी आमच्या सिस्टर्समध्ये नोकझोक झाली होती. युनिवर्स म्हणत असेल की नोकझोक न करता हॅपीली जावा. फायनली आम्हाला बाहेर जायचा रस्ता भेटला. आम्ही निघालो, गल्ली गल्लीमधनंच निघालो. इथून जात असताना आम्हाला मलियो आणि लस्सीचं शॉप दिसलं. ते बघून काय लगेच तोंडाला पाणीच आलं. मलैयो हे बनारसची फेमस डिश आहे. हे फक्त थंडीमध्येच मिळतं. टेस्ट तर एकदम अमेझिंग आहे.
आता निघालो गल्ला एक्सप्लोअर करायला. पाहूया अजून काय काय स्पेशल आहे. दुकाने, लोकांची एनर्जी आणि इथली ऑथेंटिक बनारस वाइब्स बघूया. थोडं पुढं गेल्यावर आम्हाला नीलू कचोरी भंडार दिसलं. बनारसमधलं सुपर फेमस ठिकाण. तेथील कचोरी एकदम मस्त क्रिस्पी आणि स्पायसी असते असं ऐकलं होतं. बघूया टेस्ट कशी आहे. मैंने पे कर दिया. ये प्रॉब्लम होती है. हाँ 5 हुआ आपका 150. मीठा लेंगे दोनों मिक्स दे दो. फायनली खूप वेळ थांबल्यानंतर ना कचोरी भेटली. खरोखरच थोडा पेशन्स ठेवला आणि एक्सपिरियन्स तर अनबीटेबल आहे. आता तिथून निघालो. पाहूया पुढे गल्ल्या आणि आसपासचे दृश्य कसे आहे. फायनली ज्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो होतो तिथे आलो, म्हणजेच बाबा श्री काल भैरव मंदिरामध्ये. इथे भयंकर गर्दी होती. धक्काबुक्की खूप चालू होती. चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढले आणि लाईनमध्ये लागलो. लाईन खूप बाहेरून होती. खूपच गर्दी होती. फायनली 2 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर मंदिरामध्ये पोहोचलो. खरंच खूप पेशन्स ठेवावा लागला, पण एक्सपिरियन्स अप्रतिम होता. खूप थकलो होतो. मग थोड्या रिफ्रेशमेंटसाठी ज्यूस घेतला. थोडी एनर्जी मिळाली. तिथून रूममध्ये जाऊन चेंज करून निघालो गंगा आरतीसाठी. आज नॅनूचा बर्थडे होता आणि तिची खूप इच्छा होती गंगा आरती बघायची. गंगा आरतीला अजून 2 तास बाकी होते आणि एवढी गर्दी. भाईसाब, लोकांचा उत्साह बघून कळतं ही आरती किती स्पेशल आहे. गंगा आरती लाईव्ह बघणं हे माझं पण एक ड्रीम होतं आणि आज ते ड्रीम पूर्ण होणार आहे. मनात खूप एक्साइटमेंट आहे या मोमेंटची. आम्ही इथे VIP पास घेतले होते 2, प्रत्येकी 1100 रुपयाचे. त्यामुळे आम्हाला आरती खूप जवळून आणि आरामात येणार होती. आम्ही 2 पास घेतले होते. त्यामुळे पर्सनली पूजा करायची संधी मिळणार होती. त्यामुळे नॅनोचा बर्थडे पण होता आणि तिला पूजा पण करायला मिळणार होती. त्यामुळे तिचा डे तर हा खूपच स्पेशल झाला. थोडं सॅड वाटत होतं कारण मी आणि अभि दोघं पूजा करायला जाऊ शकणार नव्हतो. कारण एका पासवर फक्त 2च लोकांना एंट्री होती. त्यामुळे अभि फोटो काढण्यासाठी गेला, पण त्याला पूजा करण्याची संधी मिळाली, पण मला नाही. पण चालायचंच. मनात म्हटलं जाऊ दे. एक्सपिरियन्स आणि वाईब तर खूपच स्पेशल आहे. पूजा झाल्यावर वाटलं फायनली तो मोमेंट आलाच. आता थोड्याच वेळात गंगा आरती सुरू होणार होती. आता आरती सुरू व्हायला फक्त 5 ते 10 मिनिटं होती आणि वातावरणात एकदम उत्सुकता आहे. सगळे लोक थांबलेत त्या स्पेशल मोमेंटसाठी.
आगे हो आ सकते हैं, थोड़ा आगे हो, आगे होइए, दस मिनट बैठने तो नहीं बैठने देंगे, आप फोटो काले नहीं बैठने देंगे, आप व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे गदाधरं भूमि दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं गंगापरं गरमणि वाराणसी पुरपति भज
देव नमस्तुभ्यं आरोग्यं सुखदायकं शत्रुबुद्धिविनाशाय नमामि गंगे तव पादपङ्कजं भूते च भूते सददाति नित्यं भवानि सदा गंगा सकलमुदय मंगलमूला सब सुखकरं हरये सर्वसुला गंगा घंटी बजाना है, घंटी को नहीं बजाना है, नहीं इस हिसाब से घंटी बजेगी। हड़ू आपका हड़ू बहुत आराम से, जैसे बच्चों को लोरी सिखाया जाता है। हड़ू ना सामने का हड़ू से काय तुम्ही विपुल बरसी पारी शीतल करे आपला विपुल बरसी पारी शीतल करे आपला भवर धरती भंग करते भवर धरती भंग करते
आरती झाली आणि तिथली फुल पॉझिटिव्ह वाइब्स आणि अमेझिंग फिलिंग खूपच भारी होती. खरंच मनाला खूप आनंद आणि पीस मिळाला आणि माझं ड्रीम कंप्लीट झालं. गंगा आरती लाईव्ह बघणं हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप खास होता. तुम्हाला ही गंगा आरती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही निघालो मणिकर्णिका घाटवर लाईफची रिॲलिटी बघायला. जिथे बसलो तर तिथे मरण दिसतं समोर. एवढे बॉडी जळताना दिसतात तिथे लाईफचा मीनिंग विसरून जातो. हेच तर आहे फर्स्ट अँड लास्ट ट्रूथ ऑफ लाईफ. ते म्हणतात ना, क्या लेके आया जगत में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. हा एक्सपिरियन्स मी लाईफमध्ये कधीच विसरणार नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बनारस व्लॉग डे 3 मध्ये.